हाय मित्रांनो, कविता गायकवाड बोलते. हे बघा इथं चपात्या बनवलेत, आमरस बनवलं इथं आंब्याचा. बघा इथं तव्यात मस्तपैकी भेंडी केली, हिरव्या मिरच्या ठेचा घालून, खोबरं लसूण शेंगाचा कूट घालून. हे बघा ओकेच आहे. कारलं ते आता कसं कारलं खटाखटा हिरवा आहे, पण ते काय व्हायला लागले उन्हानं चमकल्यामुळे तुम्हाला ते पांढरं वाटायला लागले. कारलं हिरवं गार असं तेलगट तेलगट झाले. ह्याला चिगळ्याची पण भाजी म्हणतात, घोळची भाजी म्हणतात. बघा कोथिंबीर धुवून ठेवली. काय करता खायला प्यायला एवढा आहे, पण मानसिक टेन्शन, मानसिक त्रास, दुखण्याचा त्रास, बाकीच्या आजूबाजूवाल्याचा त्रास, कोणाकोणाला तर टक्कर द्यायची, कोणाकोणासोबत राहायचं. बघा चहाला अद्रक, हे बघा इथं आंबे आहेत खायला, लिंबू आहेत. हे बघा इथं पापडी, ह्याची पापडी, शाबूची पापडी तळलेली, आणि हे बघा इथं उडदाचे पापड आहेत, बारीक शेव आहे, मसाले डाळ आहेत. हे बघा इथं पण मसाले डाळ आहेत, बारीक शेव आहे. ते डब्यात भरून ठेवलेले आहेत तेवढे वेगळे. आणि मग मध्ये जरा सांगताना ह्या जांभळं इथे फ्रीजमध्ये ठेवले जांभळं. चला इथं मग भाजीपाला ह्यात बाकीच्या ह्याच्यात. ओके. बघा इथं एक थम्सअपची बाटली आहे. काय करायचं असून काही उपयोग नाही, खाण्यात चव नाही, राहण्यात नाही. एवढं खाऊन अंगाला मानत नाही, ते घराची वासमोजाचं काम झाल्यासारखं झाले. चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय. हे अजून एकदा बघून घ्या. आता ह्या भाजीला उद्या करणार आहे, कोथिंबीर धुवून ठेवली. या मस्तपैकी आमरस आणि चपाती खायला या मित्रांनो. चपाती अशी खटाखटा तेव्हा तिकडं ऊन दिसतंय, अशी पातळ केलेली चपाती मस्तपैकी. ओके चला.